राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत असतानाच धनगर आरक्षणाने आता उचल खाल्ली आहे। धनगर समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करावा या मागणीसाठी ठिकठिकाणी आंदोलनही करण्यात आली आहेत। तर या मागणीला विरोध म्हणून आदिवासी समाज बांधव हे रस्त्यावर उतरलेत। नुकतंच आदिवासी समाजाच्या आजी माजी लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। तर विशेष म्हणजे या मोर्चात विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ हे सुद्धा सहभागी झाले होते। तर धनगर समाजाचा अनुसूचित जमाती यादीत समावेश करण्याचा विचार आणि प्रस्ताव सरकारनं करू नये असा इशारा झिरवळ यांनी सरकारला दिलाय। तर दुसरीकडे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या विरोधात मंत्री छगन भुजबळ यांनीही मोर्चा सांभाळलाय। त्यामुळे आता सत्ताधारी अजित पवार गटातील मंत्री छगन भुजबळ आणि नरहरी झिरवळ हे अजितदादांचे दोन शिलेदार आता मात्र शिंदे सरकारची डोकेदुखी ठरताना दिसतायत। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला 24 डिसेंबर पर्यंत मुदत दिली आहे आणि त्यानंतर आता त्यांनी राज्यभर दौरे सुद्धा सुरू केलेत। तर राज्य सरकारनेही माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून कुणबी नोंदणी शोधण्याचं काम हे जोरदार सुरू केले। त्यामुळे आता ओबीसी समाजात सुद्धा अस्वस्थता निर्माण झाली आहे आणि याच अस्वस्थतेला मंत्री छगन भुजबळ यांनी जालन्यातील अंबड येथे ओबीसी एल्गार सभेत वाट मोकळी करून दिली। तर मराठा आरक्षणाचा मुद्दा हा जेव्हापासून चर्चेत आलाय तेव्हापासूनच भुजबळ ओबीसीतून आरक्षण देण्याला विरोध असल्याचं सांगतायत। तर भुजबळांनी घेतलेल्या भूमिकेला अनेक ओबीसी नेत्यांचं सुद्धा समर्थन असल्याचं भुजबळांकडून सांगण्यात येतंय। या घडामोडींमुळे राज्य सरकारची कोंडी होताना आता दिसून येते। तर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू असतानाच हा नवा ट्विस्ट आल्याने सरकारच्या अडचणी वाढल्यात। तर दुसरीकडे धनगर आरक्षणानेही उचल खाल्ली आहे। धनगर समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करावा तर सरकारने आश्वासन पाळावं अशी मागणी या समाजाकडून केली जाते आणि यासाठी राज्यात ठिकठिकाणी आंदोलनं करण्यात आली। त्यापैकी 2 आंदोलनही अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी इथे करण्यात आलेली आहेत। त्यानंतर सरकारनं बाहेरच्या राज्यातील धनगर आरक्षणाचा अभ्यास करण्यासाठी समितीही स्थापन केली आहे। यासोबतच धनगर समाज बांधवांना सरकारतर्फे आरक्षण देण्यात आलं आणि त्यानंतर त्यांनी तुर्तास त्यांचं उपोषण हे मागे घेतले। त्यामुळे सरकारला काही दिलासा मिळत असतानाच विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवळ यांनी नुकतीच पुण्यातील मोर्चात हजेरी लावली आहे। धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करण्याचा विचार आणि प्रस्ताव सरकारनं करूच नये असं झिरवळ यांच्याकडून सरकारला स्पष्ट करण्यात आले। तर धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्यासाठी बिहार, मध्य प्रदेश, तेलंगणा या राज्यांनी त्यांच्या अधिकारात घेतलेल्या निर्णयाचा अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारनं मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेली समिती सुद्धा रद्द करावी असेही स्पष्ट संकेत झिरवळ यांच्याकडून सरकारला देण्यात आले। त्यामुळे आता अजित पवार गटातील 2 शिलेदारांची डोकेदुखी सरकारला किती महाग पडते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आता याबाबतच्या तुमच्या असणाऱ्या प्रतिक्रिया, तुमचं असणारं मत हे आम्हाला कॉमेंट करून सांगायला विसरू नका। तर यांसारख्याच राजकीय विश्लेषणांबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्स अप मराठीला सगळ्याच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका।